Namaste मित्रांनो. Now today we are going to study the next topic, that is on page number 3, evolution. But before that we'll study about some questions that are given. टेक्स्टबुक मध्ये बघा पेज नंबर 3 त्याच्यावरती कॅन यू रिकॉल म्हणून 4 प्रश्न दिलेले आहेत. मागच्या इयत्तेच्या अभ्यासक्रमावर आधारित असे प्रश्न आहेत ते. नाउ फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द फंक्शन ऑफ द अपेंडिक्स ऑफ अवर डायजेस्टिव्ह सिस्टीम? व्हॉट इज द फंक्शन? नाउ अपेंडिक्स, डू यू नो व्हॉट इज देअर फंक्शन? आपल्या शरीरामध्ये जे अपेंडिक्स आहे त्याचं फंक्शन काय आहे? सी, फंक्शन ऑफ अपेंडिक्स काय आहे की दॅट इज द फंक्शन ऑफ अपेंडिक्स. That one theory is that appendix acts as a storehouse for good bacteria, rebooting the digestive system after diarrheal illness. The appendix is a lymphatic tissue, which means it plays a role in immune responses. So that is the function of the appendix. Now second question. See, second question, are our wisdom teeth really useful for chewing the food? म्हणजे आपले जे काही विजडम टीथ असतात या डायग्राममध्ये बघा तुम्ही, विजडम टीथ ते खरंच फूड चिविंगसाठी कामाचे असतात का नाही? येस. नाउ आन्सर इज दॅट इन द अर्ली ह्युमन द विजडम टीथ वेअर द थर्ड सेट ऑफ मोलर्स वेअर यूज टू च्यू द फूड वेन द सेट ऑफ टीथ undergoes wear and tear. At that period of time, their basic food was roots, leaves, raw flesh, and so on. And wisdom's teeth helped them to chew food easily. So that time the people were eating the raw flesh, roots of plants, leaves of plants. That's why to chew the food material, that time the wisdom teeth were used. Now next question, third question there. Why did the huge animals like dinosaur become extinct? या ज्या डायनासोरच्या स्पीशीज आहेत काही त्या का एक्सटिंक्ट झाल्या, का नष्ट झाल्या असतील? बिकॉज द रिझन इज गिवन दॅट एव्हरी 26 million years there was a comet which comes and collides to the earth. Now one example also given that 65 million years ago it might have killed off dinosaur, pterosaur, and big marine reptiles. A related theory that asteroids cause extinction has evidence in a big asteroid crater found lately in Mexico from 65 billion years ago. But we don't know if that was enough to do in the dinosaurs, or if it the truth is we don't what caused dinosaur extinctions, and it might have been a combination of things like asteroids, volcanoes, a gradual climate changes. अशा प्रकारे काही चेंजेस किंवा प्लॅनेट्स किंवा या वेदर सम क्लायमॅटिक कंडिशन्समुळे त्या ठिकाणी ॲक्सिडेंटल काही झाल्यामुळे त्या स्पीसीज एक्सटिंक्ट झालेल्या आहेत. क्वेश्चन नंबर 4, why are many species of animals and birds getting extinct? भरपूर स्पीसीज होत्या ॲनिमल्स आणि प्लांटच्या, त्या का नष्ट झालेल्या आहेत? व्हेरी सिम्पल, फॉरेस्ट कटिंग. देर आर सो मेनी रिझन, अँड ड्यू टू फॉरेस्ट ग्लोबल वॉर्मिंग प्रॉब्लेम इज देअर. सो दिस स्पीसीज, या स्पीसीजला सुद्धा आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी एन्व्हायरमेंटल फॅक्टर, त्यांचे बेसिक नीड्स फार गरजेचे असतात, आणि त्या न मिळाल्यामुळे या स्पीसीज दुर्मिळ झालेल्या आहेत, या स्पीसीज एक्सटिंक्ट झालेल्या आहेत. त्यांना राहण्यासाठी तसं वातावरण, त्यांचा आहार, त्यांना राहण्यासाठी जागा, प्लॅन्ट्स किंवा जे काही वाईल्ड ॲनिमल असतील त्यांनासाठी जगण्यासाठी दुसऱ्या ॲनिमलची गरज, या सर्व गोष्टींमुळे न्यू टेक्नॉलॉजी आल्यामुळे आपल्याकडे
फॉरेस्ट हा कमी झाल्यामुळे ॲटोमॅटिक या स्पेसीज एक्सटिंक्ट झालेल्या आहेत. नाव नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक दॅट इज इव्होल्युशन. इव्होल्युशन इज द ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ओव्हर लॉंग ड्युरेशन. म्हणजे ही एक अशी ग्रॅज्युअल चेंज असते की याला फार कालावधी लागतो. म्हणजे इव्होल्युशन म्हणजे फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीस ड्यू टू चेंजेस. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीस ड्यू टू चेंजेस इन specific character of several generation of living organism as a response to natural selection is called evolution. म्हणजे 3.5 बिलियन इयर्स पहिले या पृथ्वीवर कोणतीही लिव्हिंग अस्तित्व नव्हते. मग हे कसे आले तर याला भरपूर कालावधी लागला, कारण त्यावेळेस या पृथ्वी तयार झाली त्यावेळेस काही सिंपल इलिमेंट्स फक्त अस्तित्वात होते. ते सिंपल इलिमेंट्स रिॲक्ट होऊन त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स तयार झाले. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स तयार झाले, ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. सिंपल इलिमेंट्स इन द ओशियन ऑन द अर्थ अँड simple type of organic and inorganic compounds, they have been formed from these complex compounds like proteins, nucleic acids may have formed over the long period from those simple compounds. Then after that what happened, the first primitive type of cell may have been formed from the mixture of different types of organic and inorganic compounds. So number of those cells may have increased at the cost of surrounding chemicals. There may have been some differences among these cells, and according to the principle of natural selection, some may have shown good growth and some may have perished, which could not adjust with the surrounding. In the last year also we have studied about the theory, Darwin's theory. Yes, fittest can survive. The organism which is fit, that can survive. Otherwise those are unfit, extinct. They can die. अशा प्रकारे. Now at present you will see there are crores of species of plants and animals are there. You can see amoeba, for example, in case of animals, amoeba and paramecium. To man and whale, so smaller to bigger. Similarly in case of plants, chlorella to the huge banyan tree. Chlorella is the smallest unicellular and banyan tree is the biggest type of plant. So in this way these require a lot of years, crores of years for their development. According to this theory, फर्स्ट लिव्हिंग मटेरियल म्हणजे सगळ्यात पहिले प्रोटोप्लाझम हा ओशियनमध्ये तयार झाला. नंतर बराच कालावधी गेल्यानंतर त्याच्यापासून युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार झाला आणि मग त्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे ग्रॅज्युअली काही चेंजेस झाले. ते चेंज झाल्यानंतर त्याच्यापासून लार्जर अँड मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम म्हणजे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम तयार व्हायला सुरुवात झाली. आणि हे सगळे चेंजेस, ग्रॅज्युअल चेंजेस होण्यासाठी कालावधी किती लागला माहिती आहे? 300 crore years. These changes and development in living organisms has been all round and multidimensional, and this lead to evolution of different types of organisms. Hence, this overall process is called as evolution, which is organizational. म्हणजे या ठिकाणी इव्होल्युशनची डेफिनेशन आपण सांगू शकतो. सो प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड एनिमल्स फ्रॉम द अँसेस्टर हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चर अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन इज कॉल्ड इव्होल्युशन. सी, progressive development of plants and animals from the ancestors having different structure and functional organism is called evolution. अशा प्रकारे ती इव्होल्युशनला बराच काही कालावधी हा गेलेला आहे. आणि दिस थिअरी ऑफ इव्होल्युशन, डार्विन्स ऑल्सो एक्सप्लेन द थिअरी ऑफ इव्होल्युशन. आणि नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण परत इव्होल्युशनला काही प्रूफ आहेत का ते आपण बघणार आहोत. नाव यू कॅन collect the more information, watch videos on YouTube regarding the evolution in Hindi also and English also. So internet, my friend, go on internet and just watch the videos. The link is given. So we are again coming for next topic. Thank you. Have a nice day.